आजचा आपला तास आहे तो रिव्हिजन साठीच आहे. सगळ्यात आपल्याला आनंदाची बातमी ती म्हणजे आपला काही अभ्यासक्रम आहे, 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे. तो अजून आला नाही वेबसाईटवर. आला की मी तुम्हाला नक्की पाठवते. कारण हा अभ्यासक्रम वगळून म्हणजे हा अभ्यासक्रम जो आहे आपल्याला करायचा आहे, अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्याचबरोबर 25% अभ्यासक्रम आपला कमी करण्यात आलेला आहे. मग कमी करलेला अभ्यास कोणता? पाठाखालचे व्याकरण, हे सगळं मला म्हणजे अजून आलं नाही वेबसाईटवर, येणार आहे, ठरलंय असं सांगितलंय सरांनी. तर आपल्याला पाहायचंय की आता ह्याच्यात काही अडचण आहे का? हे आपले एवढे वर्ग पाठ झाले त्याच्यात, याच्यात काही अडचण आहे का? एवढे पाठ झाले आपले त्याच्यामध्ये, संतवाणी पासून किंवा मॅडम क्लास आता चालू झाला ना? हो आता झाले 9:20 ला. काही अडचण आहे का या सगळ्या पाठामध्ये? कोणाला काही अडचण आहे का? पहिल्या धड्यापासून आपल्या चौथ्या धड्यापर्यंत झालंय आपलं, काही अडचण आहे का याच्यात? अंजली? नाही मॅडम. नाही ना, ठीक आहे. मग आपण काय करूया, काही प्रश्न आहेत तर गृहपाठासाठी लिहून घेऊया. आणि 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे. तुम्हाला एक वेबसाईट पाठवते, ते आल्यावर येईलच, आज उद्या तर आले की मी तुम्हाला पाठवून देते. तर काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण हे गृहपाठासाठी घ्यायचे. तर तुम्ही हे करायलात ना सेतू ॲप, अभ्यास सेतू ॲपचा? हॅलो, सगळे छान, अभिनंदन तुमचं सर्वांचं. कारण आपण सेतू ॲपचा अभ्यास केलाच पाहिजे, त्याच्यावरच गुणदान आहे, होणार आहे. तर काही प्रश्न आहेत ते घ्या तुम्ही लिहून. आपल्या पाठाखालचेच आहेत, ते गृहपाठासाठी आपल्याला घ्यायचे. कारण 25% अभ्यासक्रम कमी केला म्हणजे आपल्याला रोज रोज भेटायची गरज नाही असं मला वाटायले आता. तर काही दिवस आपण नंतर घेऊ, काही दिवस आपण 1 दिवस आड, 2 दिवस आड असं घेऊ. 3 दिवस तुमचे, 3 दिवस हा क्लास, कारण कमी झालाय ना सिलेबस. रोज घेतलं तर चांगलंच आहे, उलट माझा फायदा होतो रोज घेतल्याने, थोडं थोडं व्यवस्थित होतंय शिकवणं. ठीक आहे, तुमच्या मनावर आहे. तुम्ही घ्या म्हणलात घेऊ, नाही म्हणलात राहिलं. आता पहिली कविता आहे आपली, जैसा वृक्ष नेणे. लेखन द्यायले तुम्हाला, काढली का? वही पेन घ्या, प्रश्न लिहून घ्या. याच्यातला प्रश्न चौथा, पान नंबर 4 वरचा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. लिहिताय ना? हो. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्ष, सुख, सम. वृक्ष, सुख आणि सम. नंतरचा प्रश्न घ्या, काव्य सौंदर्य. निंदा स्तुती सम, मानिती जे संत. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्ती एकच लिहायचं का? हो एकच आहे, पण लिहून द्या वहीवर. निंदा स्तुती सम, मानिती जे संत. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा.
झालं का? अभिव्यक्ती मधले 2 घ्या. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. झालं? दुसरा घ्या. हो. प्रस्तुत अभंगातून तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. भाषा सौंदर्य पहा. आखणे आखीव हे खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, हे शब्द कोणते? क्रियापद. ई व प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. आखणे आखीव, आखीव कागद, रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे यासारख्या इतर शब्दांचा शोध घ्या. आणखी काही शब्द आहेत पाठामध्ये, पद्यात आलेले किंवा तुमच्या माहितीतले, ते लिहा. लिहायचे गृहपाठामध्ये लिहायचे. ठीक आहे. हा झाला एक त्याला प्रश्न कसा टाकायचा? खाली दिलेल्या कंसातील क्रियापदांना ई व प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा. हा झाला एक गृहपाठ. हा एक झाला की मग सोमवारी दुसरा सांगते. आता अलंकाराचं थोडस पाहूया आपण. त्या दिवशी पाहिले तरी पण अजून एकदा सांगते. रूपक अलंकार, की अलंकारामध्ये काय? उपमेय, उपमान, साम्यसूचक शब्द, साधर्म्यसूचक शब्द, गुण दर्शविणारा शब्द, यापैकी जे शब्द आहेत ते आपल्याला शोधायचे. आणि मग हे शोधल्यावर म्हणजे उपमेय उपमान कळलं की लगेच आपल्याला अलंकाराचा प्रकार ओळखता येतो. आणि म्हणून मी तुम्हाला हे डबल घेत आहे की उदाहरण पहा की उपमेय नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. वरील वाक्यातील उपमेय कोणतं, उपमान कोणतं, मग साम्य कोणतं, की हे सांगितलं, हे लक्षात आलं की सारख्याच गोष्टी वाटतात. उपमेय आणि उपमान, कमल नयन, नयन कमल एकच वाटतंय आपल्याला. आणि म्हणून सारख्या वाटणे, जेव्हा उपमेय आणि उपमान हे सारखं वाटतं तेव्हा काय होतं? कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार होतो. होतील बहु, आहेत बहु, परंतु या समहा. दुसरं उदाहरण, महाराष्ट्र देशाचं वर्णन करताना म्हटलंय की या होतील बहु, आहेत बहु, होतील बहु, परंतु या समहा. सम म्हणजे सारखा. शब्द साधर्म्य सूचक शब्द कोणता? सम, आहे की नाही? मग उपमेय कोणतं, उपमान कोणतं, हे लक्षात आलं ना आपल्याला की मग कोणता पण अलंकार शोधायला वेळ लागत नाही. उपमेय आणि उपमान. आता ह्या वाक्यामध्ये काय? नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. वरील उदाहरणातील उपमेय कोणतं? नयन. उपमान कोणतं? कमल. आणि सारखे आहे हे सांगणं काय? हे कोणता शब्द आला इथं? हलके. नयन कमल हे हलके, उघडीत हो जानकी. आणि मग कमलच आहे असं आहे, जणू काही कमलच आहे आणि वाटतं असं, तेव्हा तिथं अलंकार कोणता होतो? उपमा अलंकार, रूपक अलंकार होतो. पण कमलासारखे नयन म्हटलं, हेच उदाहरण आहे. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. याच उदाहरणामध्ये आपण असं पाहत आहोत की नयन कमल हे कसे एकच आहेत, एकच आहेत असं दाखवलं एकाच शब्दामध्ये.
बरोबर आहे. एकाच शिरोरेखेखाली नयन कमल हा शब्द आहे, म्हणून अलंकार कोणता होतो? रूपक अलंकार. पण हेच उदाहरण जर बदललं, कोणतं? तिचे डोळे, तिचे नयन कमलासारखे आहेत किंवा त्याचे नयन कमलासारखे आहेत. आता सारखे शब्द आला, उदाहरण तेच आहे. नयन कमल हलके जागी, उघडीत हलके जागी हो जानकी, हेच उदाहरण आहे. पण आपण हे गद्यात पद्यात म्हटले, गद्यामध्ये म्हटले नयन कमल, तिचे नयन हे कमलासारखे सुंदर आहेत. काय केले? फक्त सारखे शब्द टाकलाय. आणि कशात म्हटले? आपण गद्यात म्हटले, गद्य पाठामध्ये वाक्य वाचले, नयन, तिचे नयन कमलासारखे सुंदर आहेत. लक्षात आलं का? शब्द कोणता आला? सारखे. आता सम, सारखे, समान म्हटले की अलंकार कोणता होतो? उपमा. उदाहरण एकच आहे, पण बदल केला की तुमची आई तुम्हाला भाकरीचं पीठ असलं की तुम्हाला रोज रोज भाकरी खाऊन कंटाळा आला की काय करते? कधी शेंगोळे, कधी धपाटे, कधी थालपिठं करते की नाही? तसं हे उदाहरणामध्ये बदललं. एकच पीठ आहे, कधी पीठ कालवून तव्यावर टाकलं की त्याचे बिरडे तयार होते. बिरडे म्हणजे धिरडे. अगदी तसंच की शब्द फक्त इथे काय केलाय? फक्त शब्द खल बदलला आहे. नयन, तिचे नयन कमलासारखे सुंदर आहे. अलंकार कोणता झाला? उपमा. पहिला कोणता आहे? नयन कमल हे उघडीत आले की जागी हो जानकी. याच्यामध्ये अलंकार कोणता आहे? याच्यामध्ये अलंकार आहे रूपक. जर समजा आपण हे शब्द बदलला, तिचे नयन जणू कमलासारखे, तिचे नयन जणू काही कमलच आहेत. तिसरं वाक्य पहा, तिचे नयन जणू कमलच आहेत, जणू काही कमलच आहेत. आता जणू म्हटलं की शब्द, वाक्य कोणतं बदल, अलंकार बदलला. साधर्म्य सूचक शब्द कोणता आला? जणू. जणू म्हणजे काय? उत्प्रेक्षा अलंकार. कोणता अलंकार आला? उत्प्रेक्षा अलंकार. म्हणजे नयन कमल, नयन हेच कमल आहे असे दर्शविले जाते, तेव्हा रूपक अलंकार होतो. आणि नयन कमलासारखे आहेत म्हटलं की उपमा अलंकार होतो. नयन जणू काही कमलच आहेत असं म्हटलं की उत्प्रेक्षा अलंकार होतो. काय आहे? शब्द बदलला, मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे अलंकार कोणता आहे. राहील ना लक्षात? सारखे म्हणलं की कोणता आला? सम, समान, सारखे, प्रमाण, सदृश्य हे शब्द आले की अलंकार होतो उपमा. कोणकोणते शब्द? सम, समान, वाणी, जसे तसे, जेवी तेवी, सदृश्य, प्रमाण हे शब्द आले की अलंकार होतो उपमा अलंकार. लक्ष समजायले का? हॅलो पवन. हो हा मॅडम. हा, म्हणजे शब्द बदलला ना की काय होतं माहिती का? त्याचं रूप बदलतं. तुम्हाला मी आताच सांगितलं की भाजी भाकरी किंवा भाजी आहे आपल्याकडे, कद्दू आहे, कद्दूची भाजी करतो आपण. कद्दू उकडून घेऊन त्याची खीर बनवतो. कद्दू खिसून त्याचा कद्दू भात करतो. बरोबर आहे का? एकच कद्दू आहे, पण त्याचे वेगवेगळ्या रेसिपी तुमची आई तुम्हाला बनवून वाढते. तसंच आहे की भाषेमध्ये अलंकार हे वेगवेगळ्या प्रकारे होतात. की नयन कमल, नयन कसे आहेत? की जणू काही कमलच आहेत. जणू काही म्हटलं की अलंकार कोणता आला? उत्प्रेक्षा. हे खूप सुंदर उदाहरण आहे बघा. पहा माझा कोंबडा किती मजेदार, मान त्याची जणू बाकदार, गमे विहंगातील बडा फौजदार. हे वर्णन केले कशाचं? कोंबड्याचं. याच्यामध्ये काय आलं? उपमेय कोणता? कोंबडा. वर्णन कोणाशी केलंय? फौजदाराशी. कसा पाय टाकतो? एक एक पाय उचलून टाकतो. काय करतो? एक एक पाय उचलून टाकतो. म्हणजे गमे विहंगातील बडा फौजदार. कसा बनतो? विहंगातील म्हणजे पक्षामधला, विहंगातला पक्षी राजांचा तो राजा बनतो, फौजदार बनतो. राजा तर नाही होणार, पक्ष्यांचा राजा कोण आहे माहिती आपल्याला, है की नाही? मग हे काय आहे? फक्त आणि फक्त शब्द बदलले.
तसं हे नयन कमल, हे नयन हे जणू कमलच आहेत असे वाटणे. आणि दोन्ही गोष्टी जेव्हा वाक्यामध्ये उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे किंवा परंतु यासमहा होतील बहु आहेत बहु परंतु यासमहा, यासमहा छत्रपती शिवाजी महाराज यांनाही हे वर्णन लागू पडतं की दुसरे छत्रपती शिवाजी महाराज झालेले नाहीत, होणार नाही, परंतु यासमहा म्हणजे अलंकार कोणता आला? रूपक अलंकार आला. नयन कमल, नयन हे कसे आहेत? कमलासारखे दिसतात, उपमा अलंकार. नयन हे जणू काही कमलच आहेत, कोणता अलंकार आला? उत्प्रेक्षा. म्हणजे आपण आपल्या वाक्यात वाक्यरचना करताना आपल्याला खूप छानपैकी करता येतं. आता खालील ओळी वाचा. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुख चंद्रमा सकळी कांसी. आता उपमेय कोणतं? उपमान कोणतं? तुम्ही लिहिलंय ना आकांक्षा? उपमेय आणि उपमान कोणतं याच्यातलं? कोणतं आहे सुजल? नाही. पवन? उपमेय मुख आणि उपमान चंद्र. चंद्र. खूप छान. की असं मला पण काहीतरी फलित वाटेल ना की तुम्ही उत्तर दिल्यावर, नाही तर मी एकटीच क्लास घ्यायले. कोणीच घे ना ऑनलाईन क्लास घ्यायले कोणत्या विषयाचे. माझी मरमर की तुम्हाला चांगले गुण मिळावेत, रेकॉर्ड ब्रेक गुण मिळावेत, पैकीच्या पैकी गुण मिळावेत 10वीला, हा उद्देश आहे. तर दावी मुख चंद्रमा सकळी कांसी. मुख हे काय आहे? उपमेय. आणि चंद्रमा, चंद्र उपमान. मग हे दोन्ही हे कोणता अलंकार झाला? रूपक. दुसऱ्या वाक्यात जर म्हणलं पुरुषोत्तमाचे मुख कशासारखे, रमेचे मुख कोणासारखे आहे? चंद्रासारखे. अलंकार कोणता झाला? उपमा. रमाचे मुख जणू काही चंद्रच. रमाचे मुख म्हणजे जणू काही चंद्रच. मग कोणता अलंकार झाला? उत्प्रेक्षा. लक्षात आलं का? तर हे असे अलंकार बदलतात. आणि हे बदलणं, हे असणं, ह्याचं पाहणं, हे म्हणजे आपल्याला भाषा अभ्यास असतो. आता पान नंबर 9 काढा. पेज नंबर 9. व्यतिरेक अलंकार. खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उदाहरणातील उपमेय कोणतं? अमृत आहे. उपमेय कोणतं? देव. आणि उपमान कोणतं? अमृत. आता ह्या व्यतिरेक अलंकारात काय येतं? उपमेय नेहमी शेवटी येतं. उपमेय कुठे येतं? शेवटी येतं. हे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले जाते. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानले आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त कवितेच्या ओळीचाच अभ्यास करायचा असं नाही. गद्याचा पण करू शकतो, पद्याचा तर करतच आहोत. शब्द कोणते आले, कसे आले, सम आलं का, जणू काही आलं का, हे शोधताना काय करताना शोधायचे? वाचताना. आम्ही लहानपणी फार खेळ खेळायचो की बघूया पानावर हे शब्द आहे का. तुम्ही खेळता की नाही? आणि मग हे असं शोधून शोधून आमच्या लक्षात यायचं की नाही, सरांनी सांगितलंय, गुरुजींनी, आमचे गुरुजी असायचे अनंत उमाकांतराव, आणि अनंत गुरुजींनी सांगितलं की आमच्या लक्षात यायचं, शोधायचं, सापडायचं. मग हे असं शोधून शोधून आपल्याला सापडतं. आणि जेव्हा आपण स्वतः शोधतो ना, तेव्हा ज्ञानरचनावाद अभ्यास असतो. कोणता अभ्यास असतो? ज्ञानरचनावाद. आणि आता 3-4 वर्षापासून ज्ञानरचनावाद अभ्यास आहे. पाठांतर करायचं नाही, पण लक्षात ठेवून हॅमर करून आपल्याला हे अभ्यास करायचा आहे. की खालील उदाहरण वाचा, अभ्यासा आणि तक्ता पूर्ण करा.
तू माऊली हुणी मयाळ, चंद्राहुणी शीतल, पाणियाहुणी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. आता सगळ्यांचं उपमेय कोणतंय? तू. तू म्हणजे काय? तू म्हणजे परमेश्वर. परमेश्वर किंवा गुरु. आता उपमान कोणतं आलं? चंद्र. समान गुण कोणता आला? पातळपणा. उपमेय आणि उपमान एकच आहे. आता पुन्हा याच्यात समान गुण कोणता आला? मयाळपणा, शीतलपणा, आहे की नाही? पातळपणा दिलंय, मग कोणते गुण आले? समान गुण, मयाळ आणि शीतळ. समजलं का हे? तर हा जो अभ्यास आहे आपला भाषा अभ्यास. आता जे पाहिले आपण अलंकार, कोणकोणते अलंकार पाहिले? की पहिला रूपक अलंकार. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार कोणता पाहिला? उपमा, उत्प्रेक्षा आणि व्यतिरेक अलंकार. या 4 अलंकाराचे प्रत्येकी 5-5 उदाहरणं लिहा. सापडते तर शोधल्यावर सापडते. आणि हा एक ग्रहपाठ होईल. हा तुमचा दुसरा ग्रहपाठ होईल व्याकरणाचा. राहील का लक्षात? आलं का लक्षात सगळ्यांच्या? कविता वाचा, वेगवेगळे पुस्तकं पहा, वाचन करा. तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे काय करता येईल, की कसं लिहिता येईल आणि कसं आपल्या मनावर बिंबवता येईल. कारण तुम्हाला माहिती आता पेरणी झाली, पाऊस पेरणीच्या आधी मातीत बीज रुजलं, पडलं, मग पाऊस पडल्यावर ते फुगलं, रुजतं आणि रुजल्यावर त्याच्यापासून डीर अंकुर उभे येतात. आणि मग हे अंकुर येणं, ही रुजण्याची जी प्रक्रिया आहे, तशी आपली अभ्यासाच्या बाबतीत असायला हवी असं मला वाटतं. आहे की नाही? एकदम झाड होतं का? नाही. कळीचे झाले एकदम झाड असं कधीच होत नाही. कळीचं फूल येतं, फुलाला बी येतं, बियापासून ते रोप होतं तयार, रोप हळूहळू हळू मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर त्याला काय येतात? पुन्हा फुलं येतात. असं कधी होतं का की कळी आहे आणि त्याचं एकदम फूल झालं, त्याचं एकदम झाड झालं, असं येते का? नाही. कळी म्हणजे बाल्यावस्था, शैशवावस्था, कुमारावस्था. आणि कुमारावस्था ही कोणती आहे? ती आता आपल्या वर्गाची आहे, सर्व मुला मुलींची. आणि कुमारावस्थेमधून आपल्याला यौवनाकडे जायचे, म्हणजे चांगल्या गोष्टींचा आपण नेहमी विचार करणार आहोत. राहील लक्षात? तर तुम्हाला पाठवायचं काय आहे की लिंक आले, अभ्यासक्रमाची लिंक आली. किती टक्के अभ्यासक्रम, कोणकोणते पाठ वगळलेत? 25% अभ्यासक्रम कमी केला आहे. म्हणजे बहुतेक स्थूल वाचन, एक एक धडा, एक एक कविता अशी कमी केली असेल. हे पाठवते मी तुम्हाला आणि मग याच्यानंतर तुम्ही अभ्यास करायचा. आता तर हे लिहायचे 2 ग्रहपाठ. कधी आणायचे? मंगळवारी. ठीक आहे? आज उद्या लिहा, समजून घेऊन लिहा, म्हणजे तुम्हाला याची उत्तरं पाठवतील. आणि सेतू ॲप कधीच अभ्यास सोडायचा नाही. सेतू ॲपचा अभ्यास नियमित करायचा आणि त्याच्या काही अडचणी असतील तर मला विचारायच्या. धन्यवाद. रूपक अलंकार